नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज पार्थची इच्छा होती आईस्क्रीम बनवायची. त्यामुळे आईस्क्रीमचं तर साहित्य आम्ही आधीच आणून ठेवलं होतं. कारण आता उन्हाळा चालू झाला की दर आठवड्यामध्ये फरमाईश असतेच नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपीजच्या आईस्क्रीमच्या. तर बाकीचं तर साहित्य आणलं होतं आणि दूध आम्ही स्कूलमधून पार्थला जेव्हा घेऊन आले त्या टायमिंगमध्ये आणलं होतं. आणि आधी तर चहा वगैरे घेतलं मी संध्याकाळचा. कारण दुपारी आम्ही आणून ठेवलं होतं, पण दुपारपासून त्याच्या दर थोड्या वेळाने असायचं की आईस्क्रीम कधी बनवायचं. मग फायनली आता संध्याकाळचं म्हटलं बनवायला घ्यावं स्वयंपाक करायला लागायच्या आधी. तर बटरस्कॉच आईस्क्रीम बनवायचं होतं. आधी आम्ही 3 ते 4 वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवले. त्याचा पण व्हिडिओ आहे, ते पण पोस्ट करायचं राहिलं ॲक्च्युली. तर ते मी नेक्स्ट टाइम पोस्ट करेल. आता तर आम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम, त्यानंतर पिस्ता आईस्क्रीम अगदी थोडंसंच बनवलं, कारण लास्ट वीकमध्ये आम्ही एकदा बनवलं होतं. आणि रोज सिरप होतं, त्यामुळे रोज फ्लेवरचं पण एक आईस्क्रीम बनवलंय. तर बटरस्कॉच आईस्क्रीम बनवायचं, त्यामुळे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत तर ते जाडसर असे कुटून घेतले आणि अर्धा कप इतकी साखर घेतली होती आणि ती आपल्याला कॅरमलाइज करायची आहे. तर अगदी बारीक गॅसवर मी ठेवून दिली आहे आणि बघू शकता तुम्ही छान अशी मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आणि अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं ते. आणि त्यानंतर लगेचच ड्रायफ्रुट्स आहे, त्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम हे दोनच गोष्टी वापरले आणि ते छान असे मिक्स करायचे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला ते एका प्लेटमध्ये पसरवून घ्यायचे, कारण जास्त वेळ ठेवलं तर जे ड्रायफ्रूट आहेत तर ते पण करपतात, कारण साखर आहे ती अगदी छान गरम झालेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये लगेच करपले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जेव्हा आपण गॅस बंद करणार आहे त्याच वेळेला आपण ड्रायफ्रुट्स मिक्स करून घ्यायचे. आणि आता एका प्लेटमध्ये थोडंसं ते तूप लावलेलं आहे मी खाली आणि त्याच्यावर हे जे आहे मिश्रण तर ते स्प्रेड करून घेणार आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. खूप छान आणि टेस्टी असे क्रंची आहे हे लागतं. तर तयार झाल्यानंतर पार्थने तर बऱ्यापैकी तर थोड्या वेळाने थोडं थोडं करून बऱ्यापैकी खाऊन घेतलं होतं. आणि तो कंटिन्यू माझं कम्प्लीट काम होईपर्यंत इथेच होता आणि बऱ्यापैकी तयारी त्यानेच केली. आई मला हे बनवायचं ते बनवायचं असं करत चालू होतं, तर हे मिक्सचर करून घेत होतो तोच. तर त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध एका पातेल्यात घेतलं आणि एका बाउलमध्ये थोडंसं दूध काढलं होतं. त्यामध्ये मी अगदी थोडीशी चिमूटभर अशी CMC पावडर, त्यानंतर पाव कप दूध पावडर आहे आणि साधारणतः 1.5 कप इतकं कॉर्नफ्लॉवर आहे आणि ते सगळं ऍड केलं पार्थने. आणि त्यानंतर ते चमच्याने छान असं मिक्स करत होता. त्याला इतकं काही व्यवस्थित जमत नव्हतं, पण त्याला ते थोडंच फार तरी हेल्प करायची होती, त्यामुळे आधी तर त्याने थोडंसं मिक्स केल्यानंतर त्याच्या ज्या गाठी होत्या तर त्या मी मोडून घेतल्या चमच्यानेच. तर पूर्णपणे गाठी आहेत तर त्या चांगल्या मोडून घ्यायच्यात, जेणेकरून दुधामध्ये ऍड केल्यानंतर खूप जास्त प्रमाणात त्याच्या गाठी होतील, कारण थोड्याशा दुधामध्ये ऍड केलं ना तर ते गाठी त्या मोडणं सोपं असतंय. आणि खूप जास्त दूध असेल तर त्याच्यामध्ये ज्या गाठी आहेत तर त्या मोडल्याच जात नाहीत, त्यामुळे आपल्याला त्याआधी त्याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि दूध थोडंसंच गरम करायचं, जास्त उकळायचं नाही. आणि त्यानंतर थोडंसं गरम होत आलं की त्यामध्ये ते मिक्सचर जे आहे तर ते ऍड करून आपल्याला छान असं दूध दाटसर होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचंय. आणि त्याला इथे उभं राहायचं होतं आणि मला काही तिथे मग उभं राहता येत नव्हतं, म्हणून मी किचन ओट्यावर थोडेसे बसले होते. आणि बघू शकता तुम्ही मगाशी जे कॅरेमलाइज केले होते आपण ड्रायफ्रुट्स, तर ते पण तयार झाले. आता त्याचे तुकडे करून घेणार आहे मी हातानेच आणि त्यानंतर मी एका कॅरी बॅगमध्ये टाकून थोडंसं क्रश करून घेणार आहे. तर दूध आहे तर ते तयार झाले. तर स्टीलचा स्पून घेतला मी, चमचा घेतला पळी, कारण त्याच्यावर आपल्याला जे लेअर आहे तर ते लगेचच दिसतं झाले की नाही ते. आणि दूध आहे तर ते रूम टेम्परेचरलाच थंड करून घ्यायचंय, तर ते थंड करण्यासाठी ठेवलंय. आणि हे जे आहे बटरस्कॉच फ्लेवरसाठी जे क्रंची असतात त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स, तर ते आपल्याला थोडंसं मी लाटण्याने ते थोडंसं कुटून घेते जाडसर. हे पण त्याला करायचं होतं
त्यामुळे मी आधी करून घेतलं आणि नंतर थोडंसं त्याला करायला दिलं. आणि त्याला खूप आनंद झाला होता की त्याला असं वाटत होतं आज मी स्वतः आईस्क्रीम बनवले. त्यानंतर तो मला आणि त्याचे बाबा आल्यानंतर त्यांना त्याची रेसिपी पण सांगत होता कसं बनवलंय आईस्क्रीम त्याची. तर बघू शकता थोडेसे जाडसर असे क्रश करून घेतलेत, कारण बटरस्कॉच मध्ये हे जे क्रंच असतात ना ते खूप छान लागतात. आता त्यानंतर व्हिप क्रीम आहे, 1.25 कप व्हिप क्रीम घेतली मी आणि ती छान अशी फेटून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी आईस केकला लागते इतकी नाही फेटायची, थोडीशी सॉफ्टच ठेवायची आईस्क्रीमसाठी. तर एक 10 ते 15 मिनिटं मला हे छान असं व्हिप क्रीम फेटून घेण्यासाठी लागले होते. आणि ह्या सर्व गडबडीमध्ये मला स्वयंपाकाला तसा बराच उशीर झाला, कारण आईस्क्रीम जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत पार्थही किचनमधून बाहेर जाणार नाही आणि मलाही दुसरं काहीही काम करू देणार नाही. त्यामुळं आईस्क्रीम आधी बनवून घेतलं त्याने. तर बघू शकता तुम्ही. आणि हे जे दुधाचं मिक्सचर होतं तर ते मी थोडा वेळ फॅन खाली पण ठेवलं होतं, पटकन थंड व्हावं म्हणून. तर बराच वेळ पार्थच्या गप्पा ऐकण्यातच गेला माझा, कारण पार्थ जर किचनमध्ये असेल तर त्याच्या गप्पा इतक्या असतात, इतकी बडबड चालू असते त्याची. तर बघू शकता तुम्ही हे मिक्सचर आहे तर ते तयार आहे आणि दूधही आहे तर ते थंड झालंय. ते पण मी ऍड करून घेतलंय आणि परत एकदा ब्लेंडरने 1-2-3 मिनिट सर्व क्रीम जी आहे ती आणि दुधाचं मिक्सचर आहे तर ते मिक्स करून घ्यायचंय. तर ब्लेंडर आहे त्याचं एक साईडचं जे आहे ते तुटलंय थोडंसं, त्यामुळे मला ते असं खाली पकडावं लागतं मिक्स करताना, कारण सिंगल साईडचं जर ब्लेंडर अडकवलं तर ते बराच वेळ लागतो ती क्रीम जी आहे ते फेटण्यासाठी. आणि हे आईस्क्रीमचं जे मिक्सचर आहे बेस तर तो तयार झालाय. तर एका छोट्याशा कपमध्ये रोज सिरप टाकून आईस्क्रीम करायचंय. तर आम्हाला ऍक्च्युली बटरस्कॉचच करायचं होतं, पण पार्थला वेगवेगळे फ्लेवर्स हवेत, त्यामुळे मी थोडंसं अगदी थोडं थोडं रोज आणि पिस्ताचं केलंय. जर आवश्यक वाटलं तर याच्यामध्ये थोडा पिंक कलर अजून ऍड केला तरी पण चालेल. आणि त्यानंतर पिस्ता आहे, तर पिस्ता इसेन्स होतं माझ्याकडे त्यामुळे मी ते थोडंसं टाकलंय. आणि त्याच्यानंतर जो ग्रीन कलर असतो फूड कलर लिक्विड तर तो ऍड केलाय आणि हे छान असं चमच्याने मिक्स करून घेतलं. आणि हे सर्व जे पॅकेट्स आहेत तर ते फ्रीजरला सेट करण्यासाठी आम्ही ठेवू दिलं आणि त्याच्यानंतर मी माझी बाकीची आवरावर केली. खूप वेळ झाला होता त्यामुळे बाकीचे व्हिडिओ काही घेतले नाही, फक्त आईस्क्रीम कसं बनवलंय तर तेच व्हिडिओ घेतलं. आणि बटरस्कॉचसाठी पण मी बटरस्कॉच क्रश आहे तर ते टाकलं होतं. आणि पिस्तासाठी मी फूड कलर टाकला, त्यामुळे बटरस्कॉचसाठी मी फूड कलर नाही टाकलं, कारण पार्थ थोडं जास्तच आईस्क्रीम खातो तर फूड कलर त्यामुळे जास्त नाही वापरले मी. आणि थोडेसे जे क्रंच आहेत तर ते वरून टाकले आणि झटपट अशी आपली ही रेसिपी पण तयार झाली. तर अशा पद्धतीने मी आणि पार्थने मिळून 3 वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवले. आणि आता बराचसा उशीर झाला होता, मला संध्याकाळची पण स्वयंपाकाची तयारी करायची होती, त्यामुळे मी बाकीचे तर व्हिडिओ नाही घेतलं. तर असा होता एक छोटासा ब्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.